महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहेत। राज ठाकरे आज मुंबई महापालिकेत येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेतील। नवीन नियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची ते भेट घेणार आहेत। नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयात ते जातील। सकाळी 11:30च्या सुमारास ही भेट होईल। सत्तेत मित्र असणाऱ्या शिंदे आणि भाजप आमदारांमध्ये वादाच्या अनेक ठिणग्या पडताना पाहायला मिळतात। आताही भाजप विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक पुन्हा एकदा पाहायला मिळाला। सरनाईक विरुद्ध मेहता वाद आता शिगेला पोहोचलाय। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना ड्रायव्हरची उपमा देत खालच्या पातळीवर टीका केली आहे। नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर इथं झालेल्या एका कार्यक्रमात प्रताप सरनाईक ड्रायव्हर होते अशा आशयाचं वक्तव्य केलंय। सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे आणि एवढे पैसे असले तर सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। मला आनंद आहे त्या गोष्टीचा। शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की। मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे। महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे। परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार। दरम्यान प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी त्यांना पत्र लिहून टीका केली होती। तसंच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं देखील सांगितलं। यावर पुन्हा मेहता यांनी टीका करून राजकीय संस्कार आधी बापाला शिकव, तुझे ऑस्ट्रेलियाचे कारनामे आम्हाला पण माहिती आहेत अशी टीका केली आहे। त्यामुळे यावर सरनाईक परिवाराकडून जोरदार प्रतिहल्ला केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। एक सुसंस्कृत मुलगा म्हणून, एक संयमी मुलगा म्हणून आणि स्वाभिमानी मुलगा म्हणून मी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। आमच्या सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही। किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही। परंतु भविष्यामध्ये जर ही गोष्ट पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चितपणे युवा सैनिक म्हणून आमची जी संपूर्ण टीम आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करेल आणि हे भविष्यात होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करेल। त्यांचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही, पूर्वेचं अभिनंदनच करतो। परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते तरी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं। आणि राहिला प्रश्न तो इनसाईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इनसाईड स्टोरी आमच्याकडेही आहे। आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे। भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून 10 तास चौकशी करण्यात आली। अशोक खरात आणि काही बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती आहे। चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे। तर अशोक खरातला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार असल्यानं आजही त्याची कसून चौकशी केली जाणार आहे। आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचं सरकारी पक्षानं याआधी न्यायालयात सांगितलं होतं। दाखल गुन्ह्यांसंदर्भात काय माहिती मिळते याकडे लक्ष लागलंय। नाशिकमधील भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी लांबणीवर गेली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 22 एप्रिलला होणार आहे। आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला आणि त्यानंतर कोर्टानं वाढीव मुदत दिली आहे। आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल। तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला। इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली। फिर्यादीचे वकील असून आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या। तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू। तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही, त्यामुळे कोर्टाला आम्ही
उद्याची मुदत मागितली होती, पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटले पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये. नाशिकमधील टीसीएस कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातील आधीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात नाशिकमधल्या घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केलाय. फसवणूक किंवा दबाव टाकून केलं जाणारं धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद आणि देशाविरुद्धचं अप्रत्यक्ष युद्ध मानून त्यावर कठोर उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली आहे. नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातल्या 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात काल शफी शेख आणि रजा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान आपल्याला नाशिक रोड कारागृहात मारहाण झाल्याचा दावा आरोपी शफी शेखनं कोर्टात केलाय. कारागृहातल्या इतर कैद्यांनी मारहाण केल्याचं शफी शेखनं सांगितलंय. जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे. अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही. टीसीएस प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली निदा खान हिच्यावरती मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केलेत. निदा खानची दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी जवळीक असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. त्यामुळे नाशिकमधील टीसीएस प्रकरणात SIT कडून सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान निदा खान अजूनही सापडलेली नाही. पोलिसांची पथकं तिच्या मागावर आहेत. ती कुठले ती हिदा खान त्या कुठले तरी खान नावाची त्यांची HR आहे, गायब आहे. आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको. तिचं बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक, ती कोणाच्या संपर्कात होती, ती HR ची प्रमुख खान नावाची बाई ज्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलाज घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये HR म्हणून काम करत. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे. जिहादी मानसिकतेच्या विरोधात आज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिकमधील TCS कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही संघटना आंदोलन करणार आहेत. हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप बजरंग दलानं केलाय. राज्यात मुंबई वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय, नवी मुंबई कोकण आयुक्त कार्यालय, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन होणार आहे. नाशिकच्या पिंपळगावमध्ये पार पडलेल्या हिंदू संमेलनाला मंत्री नितेश राणेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी TCS मधील कॉर्पोरेट जिहाद, सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद अशा अनेक विषयांवरती वादग्रस्त भाष्य केलंय. आजूबाजूला हिरवं वातावरण तयार होत आहे, हिरवे साप वेळीच ठेचले नाहीत तर आपल्या घरापर्यंत पोहोचतील असं वक्तव्य त्यांनी केलंय. माझं तर स्पष्ट मत आहे, ही जी MIM नावाची हे जे काही राजकीय पक्ष आहे ना, तो काय राजकीय पक्ष नाही, तो एक दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत. लक्षात, दहशतवादी संघटना आहे ती. जशी ISI, अल-कायदा आणि PFI सारख्या संघटना आहे ना, तशी ही MIM संघटना आहे. बाकी काहीच नाही. सगळे बांगलादेशीने रोहिंग्या भरून ठेवलेत कचऱ्यासारखे तिथे, आणि येतो तो नाडा घेऊन मोठा तो ओवैसी इकडे भाषण करायला. कधी सापडून दे त्याला, नाडा सकटच परत पाठवतो बघा हैदराबाद. हिंदू म्हणून अगर आपण जागृत राहिलो नाही, आपण विचार केला नाही किंवा अगर संघटित झालो नाही, तर आपण आजूबाजूला जो काय हिरवं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे, हिरवे साप जास्तच वळवळायला लागले आहेत, त्यांना योग्य वेळी अगर आपण ठेचलं नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत येऊन पोचतील आणि आपण काहीही करू शकणार नाही, काहीच करू शकणार. ते बघा मुंब्रामध्ये काय झालं,
ती कुठली मोठी कैसे हरायवाले टेप रेकॉर्डर वाढणारी, आता कैसे गायब हो गई अशी नाटक चालू झाली, दिसतच नाही. फोन ऑफ करून बसते, नॉट रिचेबल झाली. मोठं कैसे हराय, आता कुठून आवाज निघत असेल तुलाच माहिती विचार उगाच. मंत्री नितेश राणे यांनी बॉलिवूडमधल्या खान मंडळींबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलंय. बॉलिवूडमधल्या खान लोकांमुळे लव्ह जिहाद चालू झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच हिंदू अभिनेत्यांचे चित्रपट बघा असं आवाहनही त्यांनी केलं. हे सगळे लव जिहादचे सगळी जबाबदारी या खान लोकांचे चित्रपट आहेत. बघा बरोबर हिंदूंना कमी दाखवणार, हिंदूंना कसं टार्गेट करायचं हे आतापर्यंत या खान लोकांनी हेच कार्यक्रम चालू केले. पण आता काळ बदललेला आहे. आता या खान लोकांचे खाण्याचे वांदे झालेले आहे. कारण का आमचा धुरंधर आणि छावा त्या लोकांना भारी पडतोय. ही ताकद हिंदू समाजामध्ये आहे. आपण पण निर्धार करायला पाहिजे की चित्रपट बघणार तर आम्ही या हिंदू ऍक्टर लोकांचेच बघणार, बाकी लोकांना घरी बसवणार. ही भूमिका तुमच्या सगळ्यांची असली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.